कल्याण काळे गटाला खिंडार। एकीकडे काळे यांचा पक्षप्रवेश असताना दुसरीकडे त्यांचेच कार्यकर्ते आमदार अभिजित पाटील यांच्या गटात केला प्रवेश। सध्या सगळीकडे स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचं सगळीकडेच पडघम वाजले। सध्या पंढरपूर तालुक्यातील 8 जिल्हा परिषद गट, 16 पंचायत समिती गणासाठी निवडणुका लागल्यात। आमदार अभिजित पाटील यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र करून उमेदवारी अर्ज अधिकृतपणे उभे केलेत। सध्या आमदार अभिजित पाटील हे सर्व ताकदीनिशी पंढरपूर व माढामध्ये पंचायत समिती व जिल्हा परिषदसाठी सर्व उमेदवार उभे केलेत। सध्या वाकरी जिल्हा परिषद गटातून काळेंनी अर्ज दाखल केला। त्याच अनुषंगाने आज कल्याणराव काळे व समाधान काळे यांनी भाजप पार्टीत प्रवेश केला। त्याच कल्याणराव काळे गटातीलच माजी पंचायत समिती सदस्य वाडी कुरोली माजी सरपंच चंद्रकांत पाटील, नंदकुमार पाटील यांनी आमदार अभिजित पाटील यांच्या गटात जाहीर प्रवेश केला। यावेळी विठ्ठल कारखान्याचे माजी संचालक सूर्यकांत बागल, विठ्ठल कारखान्याचे संचालक धनंजय काळे, साहेबराव नागणे, शेतकरी संघटनेचे तानाजी बागल, रणजित बागल, धनंजय बागल, सत्यवान नाईक नवरे, उपसरपंच नागेश घोडके यासह आदी मान्यवर उपस्थित होते। कल्याणराव काळे यांनी सतत दुसऱ्या पक्षात प्रवेश करून दुसऱ्यांदा फेरी सुरू केली। त्यालाच कंटाळूनच त्यांच्यातीलच ज्येष्ठ मंडळींनी आमच्यासोबत काम करण्याचं ठरवलं असून त्यांचा जाहीर प्रवेश देखील झालाय। त्यांच्या निर्णयामुळे स्थानिक पातळीवर नवी ताकद आणि ऊर्जा मिळाली। विचारधारेचं अनुकरण करून जनतेच्या विकासासाठी नवीन ज्येष्ठांचा आशीर्वाद आणि तरुण सहकाऱ्यांचं मोलाचं योगदान मिळेल असा विश्वास आहे आमदार अभिजित पाटील।